मोठ्याच घेऊ लावण्याचं कशाला घ्यायचं. आमदाराच्या बायकोचं आणि आमदाराचं भांडण झालं आणि एवढं टोकाला भांडण केलं, एवढं टोकाला की आमदार घराच्या बाहेर निघता निघता म्हणला, जास्त बडबड केली तर दुसरी करीन. तिला म्हणला, ती म्हणली जावं भेटली तर पाहिजे तुम्हाला. सगळ्या बायांचं ठरलेलं वाक्य. ती म्हणली जागा भेटली तर पाहिजे तुम्हाला. तो म्हणला बघ. ती म्हणली अहो माझं पण नाव घ्या म्हणली, मी नाही 4 माणसातून तुम्हाला उठवलं ना तर नाव बदलून ठेवा. आता त्याला वाटलं ही म्हणते तशी थोडीच करणार आहे. योगायोगानं आमदाराचं ऑफिस असं घराच्या समोर होतं, घर मागे होतं. घरामध्ये स्वयंपाक पूर्णावरणाचा चालू होता, नेमका गुढीपाडव्याचा दिवस. आणि साहेबाच्या भेटीला सगळी जनता आजूबाजूची त्या ऑफिसमध्ये येऊन बसलेली. आता नेमकी हिनं ती सभा रंगू दिली. अशी 1-1.5 तास सभा रंगली बरं का त्या हॉलमध्ये. त्या घरातल्या त्या ऑफिसमध्ये ती सभा रंगली आणि ऐन रंगात आलेल्या सभेत तिनं पाऊल टाकायचा विचार केला. आपलं लहान लेकरू होतं घरामध्ये, त्याला बोलून घेतलं. त्याला म्हणले राजा इकडे. म्हणे काय, तुझ्या बापाकडे जा म्हणे. आणि सगळे बसलेले आहेत ना, त्यांच्या देखत जाऊन तिला एक गोष्ट म्हणायची तुझ्या पप्पाला. तो म्हणला आई काय म्हणायचं. काही नाही, तिथं गेल्यावर म्हणायचं पप्पा पप्पा तुम्हाला आईनं पुरण वाटायला बोलवलंय. आणि ते शेवडं गेलं ना पळत तिथं. आई सभा भरलेली आणि ते एवढ्याच लोका देखत म्हणलं पप्पा पप्पा आईनं पुरण वाटायला बोललं. जे हशा उठला त्या सभेमध्ये, याची मान खाली गेली. याला आठवलं ती म्हणली होती 4 चौघात मी तुम्हाला बसू देणार नाही, उठवेल. असा संतापला. म्हणला चालू राहू द्या, मी आलोच आतमधून म्हणला. घरामध्ये गेला, लाल बंद झाला. मारण्याच्या प्रक्रियेमध्ये आता मारणार की काय. ती म्हणली मारू नका. मी काय म्हणले होते 4 चौघातून उठवील, पण लक्षात ठेवा बायको 4 चौघातून उठवते आणि 4 चौघात मान वाढवते. तो म्हणला आता उठवलं ना, आता काय मान वाढवणार आहे. ती म्हणली माझ्या हातात आहे. म्हणली कसं काय. वाटलेल्या पूर्णाचं टोपलं त्याच्या हातामध्ये दिलं आणि त्याला जाऊन सांग म्हणे असं असं. आणि मग तो म्हणला अहो वाटायला नव्हतं बोलवलं, पुरण वाटायला बोलवलं होतं. कळतंय का. घराची मालकीण एवढी असते की ती घर चालवते, तिच्याशिवाय घर चालू शकत नाही. जर घराला साध्या सुध्या घराला मालकीण असावी तर एवढं ब्रह्मांड चालवायला कुणी मालकीण नसावी का. म्हणून माता त्रिभुवनेश्वरीची स्थापना आहे नवरात्रामध्ये, म्हणून तिची आराधना आहे. कशी आहे. अनादि अंबे